मी सुद्धा जाकडीचा शौकीन आहे। मला जाकडीतल्या बुवांना एक सांगायचंय, तुम्ही एकमेकांना शिव्या घाला, तुम्हाला एकमेकांची काय तासायची ती तासा, पण स्टेज वरून खाली उतरल्यावर आपण रत्नागिरीतले आहोत हे लक्षात ठेवून गळ्यात गळे घालून राहा, असं मार्मिक आवाहन रत्नागिरीचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांनी केले। लांजा येथे कोकण नमन कलामंच आणि उदय सामंत प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित केलेल्या नमन जाकडी कार्यक्रमात ते बोलत होते। ते पुढे म्हणाले की नमन जाकडीवाल्यांना आता चिंता करायची गरज नाही। महाराष्ट्रातला सर्वात चांगला महोत्सव म्हणून दरवर्षी रत्नागिरीत नमन जाकडी महोत्सव होईल, पण नमनाची क्वालिटी सुधारली पाहिजे, कोणीही लाजता कामा नये। हल्ली मी BA झालो, BCom झालो म्हणून नमनामध्ये काम कसं करायचं असं वाटतं। हवं असेल तर आमच्या राजकारणात बरेच नटवे आहेत, त्यातला एखादा आणा, असं सामंत यांनी म्हणताच सभागृहात एकच हास्य कल्लोळ उडाला। मी जाकडीचा देखील तसा फार शौकीन आहे। हल्ली राजकारणामध्ये असल्यामुळं मला ह्या गोष्टी करता येत नाहीत, परंतु मी ज्यावेळी नवरात्राचा कार्यक्रम करायचो, मी ज्यावेळी गणपतीचा कार्यक्रम करायचो, ते दोन बुवांना बसून मी सांगायचो की तुमचा जो काही वाद असेल, तुमच्या शिव्या ऐकायला आम्हाला समोर आनंद होता, तुम्ही शिव्या घाला, तुम्हाला जे काय एकामेकाची तासायची ती तासा, परंतु स्टेजवरनं खाली उतरल्यानंतर आपण रत्नागिरी जिल्ह्यातले आहोत, आपण रत्नागिरी तालुक्यातले आहोत, आपण महाराष्ट्रातले आहोत, अशाच पद्धतीनं गळ्यात गळा घालून गेलं पाहिजे हे सांगणारा जर पहिले कार्यक्रम कुठे व्हायचे ते माझ्या तालुक्यामध्ये व्हायचे। अनेक लोकांनी माझ्याकडे येऊन कार्यक्रम केलेले आहेत। म्हणजे वसंत पेजे नावाचा एक बुवा होता, दुर्दैवानं तो आपल्यामध्ये हयात नाही। दत्ता कराटे असेल, मी सांगताना सांगतो की दत्ता कराटे पासून रामचंद्र घाणेकरेपर्यंत सगळे कार्यक्रम कुठे झाले असतील तर ते आम्ही सगळ्यांनी मिळून पाली या गावामध्ये केले। आणि मला म्हणून ही अपेक्षा आहे की तुमच्या असताना नमनाची क्वालिटी, खेळाची क्वालिटी देखील सुधारली पाहिजे आणि कोणी लाजता कामा नये। आज हल्लं थोडं काय झालंय की मी 12वी झालोय, मी इंजिनियर झालोय, मी BA झालोय, मी BCom झालोय, म्हणून मी आता नमनात गवळण कसं व्हायचं, नमनात नटवा कसं व्हायचं। आमच्या राजकारणात देखील भरपूर नटवी आहेत, त्यातला एखादा आणून ठेवला तरी नटवा चालेल, त्यामुळे त्याच्यामध्ये काय नाही। परंतु त्या मुलांनी देखील मला असं वाटतं की कुठेतरी आपली ही कला जोपासली पाहिजे। मी निव्यातलं तुम्हाला एक उदाहरण देतो। निवे नावाचं एक गाव आहे। निवे नावाच्या गावामध्ये 3 सरकारमध्ये काम करणारे सरकारी कर्मचारी आहेत, त्यांना देखील हजारो रुपयाचा पगार आहे, परंतु ते घरी आल्यानंतर काय करत असतील तर आपली कला जोपासतात। नमन सारखी कला ही महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर नेण्याचं काम करतात। मला परवा आरती साहेबांनी सांगितलं की नमन मॉरिशसला चाललंय। आरती साहेब अजिबात चिंता करू नका, मॉरिशसला घेऊन तिथं नमन सादर करून पुन्हा त्याला घरी आणण्याची जबाबदारी तुमचा मित्र म्हणून मी स्वीकारेल। माझी देखील उद्योग विभागामुळे इकडे तिकडे काही थोडीफार ओळख आहे, त्याची देखील आपण ताकद लावू, परंतु माझं नमन 7 समुद्रापलीकडे चाललंय, याचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे आणि ही कला टिकावी यासाठीच आम्ही सगळे प्रयत्न करतोय। पालकमंत्री साहेबांनी आम्हाला एक शब्द दिला होता की नमन लोककला आणि जाकडी ह्या 2 कोकणातील नामवंत लोककलांना की राजाश्रम मिळवून देईन। आणि परवा 6-7-8 मार्चला भैयासाहेब या ठिकाणी ते आले होते याच रंगमंचावरती, आणि त्यावेळेला त्यांनी देखील सांगितलं होतं की आचारसंहिता डिक्लेअर व्हायच्या आधी नमन लोककला, नमन आणि जाकडी या लोककलेला राजाश्रम मिळवून देण्याचा लेखी स्वरूपात आपण GR देऊ। आणि त्या पद्धतीनं भैयासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि साहेबांच्या अथक प्रयत्नानं या नमन आणि जाकडी या लोककलांना राजाश्रम मिळाल्याचं जाहीर झालं आणि आम्हाला तो GR आमच्या हाती मिळाला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।